नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा इन्स्टिट्यूट या उपक्रमामध्ये। दिशा इन्स्टिट्यूट उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे। त्यामध्ये मी आंबेगावे सिद्धोदन मी सध्या तुम्हाला बुद्धिमत्ता हा विषय शिकवत आहे। त्यामध्ये आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे डायरेक्शन म्हणजेच दिशाज्ञान चाचणी। त्याच्यावरती 1-2 प्रश्न सरळ सेवेला असतील किंवा कंबाईन बी असेल सी असेल या ठिकाणी असतातच। महत्त्वपूर्ण टॉपिक आहे। तर बघा, अगोदर थोडीशी इन्फॉर्मेशन बघू आपण। दिशा समजण्यासाठी दिशामध्ये जॉईन झालं पाहिजे। दिशामध्ये जॉईन असेल तर आयुष्याची दिशा 100% चांगलीच असणार आहे, नाहीतर भरकटत राहाल। बघा, हे तुम्हाला अगोदर दिशा माहीत असल्या पाहिजे। दिशाज्ञान चाचणी समजण्यासाठी अगोदर दिशा माहीत असल्या पाहिजे। जसं की ही आहे उत्तर, ही दक्षिण, पश्चिम, पूर्व, बरोबर। ही आहे वायव्य, ही ईशान्य, हे नैऋत्य आणि हे आग्नेय। ह्या अशा 8 दिशा आहेत। ह्या 8 दिशा तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, कारण का दिशाज्ञान चाचणीमध्ये एखादा एक्स व्यक्ती कोणत्या दिशेकडे वळत आहे, एखादा वाय व्यक्ती कोणत्या दिशेकडे वळत आहे, कुठे जात आहे, हे तुम्हाला या स्ट्रक्चरवरून काढता येतं। त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे। उजवीकडे म्हटलं एखादा व्यक्ती, एकूण बघा एक्स व्यक्ती पूर्वेकडे जात आहे तर तो असा जाईल, बरोबर। एखादा व्यक्ती पूर्वेकडे जात आहे त्याच्यानंतर तो दक्षिणेकडे जात आहे म्हणजे असा खाली जाईल। जर तो पश्चिमेकडे जात तो असा जाईल, तो उत्तरेकडे जात तर तो असा जाईल। समजलं? या अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, आकृती काढत ह्यांचं उत्तर काढायचं आहे। तर बघा, आता डायरेक्ट प्रश्न सोडू आपण। सोडवा प्रश्न। बघा, एक व्यक्ती, ये बिंदू आपण इथं धरू। एक व्यक्ती ये या बिंदूपासून कुठल्या दिशेला गेला आहे, दक्षिण दिशेला गेला। तो दक्षिण दिशेला 30 मीटर चालत गेला। दक्षिण दिशेला किती मीटर चालत गेला आहे, 30 मीटर चालत गेला। नंतर तो त्याच्या उजवीकडे, तो दक्षिणेकडे जाता म्हणजे त्याची उजवी बाजू इकडे होणार आहे, बरोबर। तो त्याच्या उजवीकडे किती मीटर तो त्याच्या उजवीकडे वळला आणि 30 मीटर चालत गेला। किती मीटर चालत गेला, परत 30 मीटर चालत गेला। नंतर तो त्याच्या डावीकडे म्हणजे तो आता पश्चिमेकडे जाता, डावीकडे म्हणजे खाली येईल। तो त्याच्या डावीकडे म्हणजे इकडल्या साईडला किती मीटर चालत गेला, डावीकडे वळला आणि 20 मीटर चालत गेला। किती मीटर चालत गेला, 20 मीटर चालत गेला। शेवटी पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळला। डावीकडे म्हणजे आता तिकडल्या बाजूला जाईल, कारण की तो खाली दक्षिणेकडे जात आहे। तो डावीकडे वळला आणि किती मीटर चालला, 30 मीटर चालला, बरोबर। बघा, इथलं अंतर 30 मीटर आहे, इथलं अंतर 30 मीटरच आहे, म्हणजे एकाच लेवलला येतील। 30 मीटर असलेल्या या बी या बिंदूजवळ आला। तो बी या बिंदूजवळ आला, येऊन पोहोचला। तर ए पासून बी पर्यंतचे सरळ अंतर किती विचारले, सरळ अंतर किती आहे। बघा, हे अंतर इथं बघा, ह्याचे अंतर किती आहे, याचे 20 मीटर आहे, बरोबर। मग साहजिक आहे ह्याचं अंतर किती असेल, मग 20 मीटर असेल। आणि आपल्याला ए पासून बी पर्यंत विचारले, एचं इथपर्यंत 30 मीटर आहे आणि इथलं पुढचं 20 मीटर आहे। 30 आणि 20 किती जातं, 50 मीटर। म्हणजेच ए पासून बी पर्यंतचे सरळ अंतर किती आहे, 50 मीटर। समजलं? ओके, पुढचा सोडवा आता। येसो पूर्व 2017। बघा, इथे बघा, सुरेश 3 किमी उत्तरेस गेला। समजा इथं सुरेश आहे, आता सध्या आपण इथं धरू सुरेशला। सुरेश 3 किमी कुठे गेला आहे, 3 किमी गेला उत्तरेला। किती पण रेषा मारा, तसं काय नाही, फक्त आकडे मात्र चुकू देऊ नका। 3 किमी गेला उत्तरेला। नंतर तो त्याच्या उजवीकडे वळून, म्हणजे तो आता उत्तरेकडे जात आहे, उजवी बाजू इकडल्या बाजूला असेल ना, तो त्याच्या उजवीकडे वळून किती गेला, 6 किमी गेला। किती किमी गेला, 6 किमी गेला। पुन्हा तो त्याच्या उजवीकडे वळून किती किमी आला, 3। म्हणजे आता बघा, तो आता सध्या जात आहे पूर्वेकडे, तो पुन्हा उजवीकडे वळून त्यानं 3 किमी गेला। नंतर म्हणजे वळला आणि 3 किमी आला, म्हणजे इकडल्या साईडला येईल परत, ही अंतर सेम असेल, 3 किमी गेला। नंतर पुन्हा डावीकडे वळून, डावीकडे आता तो दक्षिणेकडे जात आहे, खाली जात आहे, तो डावीकडे म्हणजे तो तिकडे जाईल आता, बरोबर। पुन्हा 6 किमी गेला, 3 किमी गेला। नंतर पुन्हा डावीकडे वळून किती गेला, 6 किमी गेला, इकडल्या साईडला 6 किमी गेला। तर तो मूळ स्थानापासून हे अंतर किती आहे, 6 किमी आहे, बरोबर। डावीकडे वळून 6 किमी गेला, तर तो मूळ जागेपासून किती दूर आणि कोणत्या दिशेला आहे। समजलं? मूळ म्हणजे हा इथं आहे, बरोबर। तर हे अंतर किती आहे बघायचं, हे आणि हे 6 आहे पुढचं। साहजिक हे जर 6 असेल तर हे किती असणार आहे, 6च असणार आहे, हे पण 6।
मग इथपासून तर इथपर्यंत अंतर हे 6 आणि हे 6 म्हणजे किती किमी झालं 12 किमी झालं. आणि तो इथं होता तो मूळ स्थान कोणत्या दिशेला आता पूर्व दिशेला ना, इकडल्या बाजूला पूर्व असते तर मूळ स्थानापासून तो कोणत्या दिशेला आहे पूर्व दिशेला आहे. 12 किमी अंतरावर पूर्व दिशेला आहे. बरोबर का. हे अशा पद्धतीने त्याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे. ओके पुढचा बघा. एक नदी आहे. एक नदी तर शब्द समजण्यासारखा आहे. एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते. कुठून कुठं वाहते आहे उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आहे. म्हणजे साहजिक आहे इथून इकडल्या साईडला वाहत आहे. बरोबर. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. या मार्गात ती एका टेकडीभोवती डावीकडे वळून, आता ती खाली वाहते डावी बाजू तिकडे असेल, डावीकडे वळून अर्धवर्तुळ करते असं. बरोबर का. डावीकडे वळून अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करून वळते व वाहू लागते. अर्धवर्तुळ केले आणि परत वाहू लागते म्हणजे ती परत काय येईल असं काटकोन केल्यासारखं करेल आणि परत वाहू लागेल असं. तर या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहत आहे म्हटलंय. कोणत्या दिशेकडे आहे तिचं तोंड आहे दक्षिणेकडे आहे. कोणत्या दिशेकडे आहे दक्षिणेकडे. समजलं का. उत्तरेकडून वाहत आलेली आहे, अर्धवर्तुळ गेलेली आहे, काटकोन केलेला आहे, त्याच्यानंतर परत कुठे वाहत आहे दक्षिणेकडे वाहत आहे. म्हणजे बरोबर कोणत्या दिशेने वाहते आहे तर उत्तर काय असणार आहे मग दक्षिण. समजलं. ओके पुढचा. इकडे लक्षात ठेवा अगोदर हे विसरू नका. हे उत्तर आहे, हे दक्षिण आहे, हे पूर्व बाजू आहे आणि पश्चिम बाजू आहे. बरोबर ते नका विसरू. बघा. शाहिद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. समजा इथं कुठंतरी शाहिद आहे. बरोबर. समजा त्याचं घर आहे ते. ओके. शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर कुठे गेला दक्षिणेकडे गेला म्हणजे इकडे येईल. बरोबर. दक्षिणेकडे किती मीटर 100 मीटर. तेथून तो डावीकडे वळून 200 मीटर गेला. डावी म्हणजे तो दक्षिणेकडे जाता म्हणजे डावी बाजू इकडल्या बाजूला येईल. बरोबर. तेथून तो डावीकडे वळून किती मीटर गेला 200 मीटर गेला. 200 मीटर गेला. पुन्हा तो डावीकडे आता पूर्वेकडे जात आहे, आता डावीकडे म्हणत वरी जाता उत्तरेकडे जाईल. बरोबर. पुन्हा तो डावीकडे वळून किती गेला 100 मीटर गेला. म्हणजे हे अंतर आणि ते अंतर सेम असेल 100 मीटर गेला. बरोबर. डावीकडे वळून पुन्हा तो डावीकडे वळून 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला. त्याचा इथं मित्र आहे. मित्राकडे गेला. तेथून तो मित्रासह पूर्वेकडे म्हणजे तिकडल्या साईडला तेथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर अंतरावर गेला. इकडल्या साईडला किती मीटर अंतरावर 400 मीटर अंतरावर चालून शाळेजवळ गेला. इथं त्याची शाळा आहे. बरोबर. अंतर चालून शाळेजवळ गेला. तर घर व शाळा म्हणजे तो जिथून निघाला होता घर व शाळा यामधील अंतर किती व शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे. बघा हे 200 मीटर आहे तर हे किती अंतर असेल मग हे 200 आहे तर हे किती असेल हे परत 200 असेल. बरोबर. 200 मीटर. तर घर इथं आहे, याचं इथं घर आहे शाळेचं. बरोबर. शाळा इथं आहे. घर व शाळेमधील अंतर किती व शाळा घराच्या कोणत्या दिशेला आणते. बघा घर हे याचं अंतर एवढं 200 झालं प्लस ह्याचं किती आहे 400. 200 आणि 400 किती 600 मीटर. किती मीटर आहे मग त्यांचं अंतर. घर आणि शाळेचं अंतर किती मीटर आहे 600 मीटर आहे. आणि घराच्या शाळा कोणत्या दिशेला आहे तर ही बाजू कोणती असते आहे पूर्व. मग घराच्या शाळा कोणत्या दिशेला आहे पूर्व दिशेला आहे. समजलं. 600 मीटर अंतर पूर्व दिशेकडे. ऑप्शन नंबर 2. समजलं का. हे अशा पद्धतीने उत्तर येणार आहे. ओके पुढे सोडवा. राम घरापासून रामचं समजा इथं आपण काढू घर. बरोबर. राम घरापासून 15 किमी कुठे गेला दक्षिणेकडे. किती गेला 15 किमी. ओके. घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला. तो पूर्वेकडे वळून किती गेला 10 किमी. इकडल्या साईडला किती किमी 10 किमी गेला. नंतर उत्तरेकडे वळून किती किमी गेला 5 किमी. किती किमी 5 किमी चालेल. व पुन्हा पश्चिमेकडे म्हणजे इकडल्या साईडला आता पुन्हा पश्चिमेला किती किमी गेला परत 10 किमी. हे 10 आहे म्हणजे साहजिक आहे हा कुठे येईल डायरेक्ट इथं येईल. ह्याला टेकल ना. बरोबर. तेवढंच अंतर आहे दोन्हीचं. तो तिथं 10 किमी काय गेला पुन्हा पश्चिमेला 10 किमी चालत जाऊन थांबला. येथे येऊन थांबला. बरोबर. येथे येऊन थांबला तर
प्रश्न महत्वाचा आहे. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? रामचं घर इथं आहे. रामच्या घरापासून ही दिशा कोणती? इथे आहे, दक्षिण. बरोबर का? कारण रामचं घर इथं आहे ना, त्या खालच्या तो त्या घराच्या खाली आहे इकडे, तर तो दक्षिणेला आहे. राम घरापासून कोणत्या दिशेला? दक्षिणेला आहे. किती अंतरावरती आहे बघा, हे टोटल अंतर, हे वालं अंतर किती आहे? 15 किमी आहे टोटल. बरोबर. ही अंतर किती गेलं इथलं? 5 किमी गेलं. मग इथं उरलं किती? एवढं फक्त 10 किमी. म्हणजे तो दक्षिणेला कोणत्या दिशेला आहे? म्हणजे दक्षिण दिशेला आहे. किती किमी अंतरावर आहे? 10 किमी अंतरावर. समजलं का? कारण का ही एवढा 5चा टप्पा गेला नाही, उरलेलं किती मग? 15 मधून 5 गेलं, उरलं किती? 10. म्हणजे तो दक्षिण दिशेला 10 किमी अंतरावर आहे घरापासून. दक्षिणेला किती किमी अंतरावर? 10 किमी अंतरावर. कारण की हे टोटल 15 किमी होतं. ओके, पुढे सोडवा. बघा, श्रीकांत कोण आहे? श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. असंच आहे का? बघा, श्रीकांत फक्त मैदानात आहे असं उत्तरेकडे तोंड, याचं तोंड इकडे आहे. बरोबर. श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळतो. आता फक्त तो असं फक्त उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तो उजवीकडे वळतो इकडल्या साईडला. बरोबर. तो इथून उजवीकडे वळतो आणि किती मीटर? आणि 30 किमी प्रवास करतो. किती किमी प्रवास करतो? 30 किमी प्रवास करतो. नंतर तो डावीकडे वळतो. तो तिकडे जात आहे, तो डावीकडे म्हणजे आता वरी जाईल तो. बरोबर. तो डावीकडे वळतो आणि किती प्रवास करतो? 20 किमी प्रवास करतो. किती किमी प्रवास करतो? 20 किमी प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किमी. आता उत्तरेकडे जात होता, तो उजवीकडे वळ म्हणजे इकडे जाईल. किती किमी प्रवास करतो? 40 किमी प्रवास करतो. किती किमी प्रवास करतो? 40 किमी प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो, म्हणजे आता तो पूर्वेकडे जातो, उजवीकडे म्हणजे तो खालील दक्षिणेकडे. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि किती किमी प्रवास करतो? 35 किमी प्रवास करतो. किती किमी प्रवास करतो? 35 किमी प्रवास करतो. ओके, 35 किमी प्रवास करतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? समजलं का? आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे हे तुम्हाला आकडेवारी काही विचारलं नाही. आता तो कोणत्या दिशेला आहे? ह्या कोणत्या दिशेला आहे तो आता? तर तो खाली दक्षिणेला आहे ना तो. आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे मग? दक्षिणेला. समजलं का? हे अशा पद्धतीचं उत्तर आहे. हा, ते असं विचारलं असतं तर. आता त्याचा सध्या तो कोणत्या दिशेला चालत आहे, तुम्ही कुठून आले हे महत्वाचं नाही. तर आता सध्या कोणत्या दिशेला जात आहे? आता तो कोणत्या दिशेला जात आहे तो? तर तो दक्षिणेला जात आहे. इथून विचारलं असतं तर मग असं केलं असतं आपण, आग्नेयला म्हणलं असतं. पण इथं तसं विचारलं नाही. पण त्याचं विचारलं का आपल्याला? तो आता सध्या कोणत्या दिशेला आहे? तर तो कोणत्या दिशेला आहे मग? दक्षिणेला. समजला? ओके, पुढचा बघा. इथे बघा, एक सायकल स्वार उत्तरेकडे 30 किमी गेला. इथं आहे तो. बरोबर. एक सायकल स्वार उत्तरेकडे किती किमी गेला? 30 किमी गेला. त्यानंतर पूर्वेकडे वळून 40 किमी गेला. इथपर्यंत घेऊ आपण अंतर थोडंसं. हा, त्यानंतर पूर्वेकडे वळून किती गेला? 40 किमी गेला. त्यानंतर तो आपल्या उजवीकडे वळून, हे 30 मीटर आहे, 30 किलोमीटर आहे, तर त्या उजवीकडे वळून किती किमी गेला? 20 किमी गेला. म्हणजे इथं ह्याच्या बरोबर येणार नाही, 20 किमी गेला. 20 किमी गेला. त्यानंतर पुन्हा उजवीकडे, आता तो दक्षिणेकडे जात आहे, म्हणजे उजवी बाजू म्हणजे इकडल्या बाजूला येईल तो. त्यानंतर पुन्हा तो उजवीकडे वळून किती मीटर गेला? किती किलोमीटर गेला? 40 किमी अंतरावरती गेला. म्हणजे पूर्ण टच करायला. बरोबर. किती कर 40 म्हणजे बी 40 असलं पाहिजे. किती किमी गेला? अंतर 40 किमी अंतर गेला. तर तो आपल्या सुरुवातीच्या जागेपासून, म्हणजे इथं सुरुवातीची होती, इथं सुरुवातीच्या जागेपासून किती अंतरावर आहे? म्हणजे तो इथून निघाला तर हे किती किमीचा आहे? 20 किमीचा आहे. बरोबर. ही एवढं अंतर 20 किमीचा आहे आणि टोटल कितीच होतं? 30 किमीच होतं. जर 20 किमी इथपर्यंत असेल तर उरलेलं हे किती असेल? 10 किमी. समजलं का? 10 किमी म्हणजेच काय अंतर? तर तो आपल्या सुरुवातीच्या जागेवर किती तर किती किमी अंतरावर असेल? तो 10 किमी अंतरावर असेल. समजलं? हे अशा पद्धतीचं. ओके, ठीक आहे. सोपं होतं. सोडा. पहिला प्रकार हा इथं संपतो. ओके, बघा. जॉन्सन त्याच्या कार्यालयाकडे कारने निघाला. हा आपला जॉन्सन भाई आहे. जॉन्सन
त्याच्या कार्यालयाकडे कारनं निघाला. तो उत्तरेकडे 15 किमी गेला. तो उत्तरेकडे किती किमी गेला? 15 किमी गेला. नंतर तो 10 किमी पश्चिमेकडे गेला, इकडल्या साईडला 10 किमी कुठे गेला? पश्चिमेकडे गेला. नंतर तो दक्षिणेकडे वळून 5 किमी गेला, म्हणजे इथपर्यंत धरू आपण 5 किमी गेला. दक्षिण म्हणजे खाली येईल ना, 5 किमी गेला. नंतर पूर्वेकडे वळून बघा, ही अंतर टोटल कितीच आहे? 10चा आहे अंतर. पण इथं काय म्हटलंय? तो पूर्वेकडे वळून 8 किमी अंतर गेला, म्हणजे पूर्ण टच होणार नाहीये, बरोबर. तो इथपर्यंत येईल ती, एवढं धरू आपण. ओके, तर ते 8 किमी अंतर पार केले. शेवटी त्याने उजवीकडे म्हणजे खाली जाईल तो, शेवटी त्याने उजवीकडे वळून दक्षिणेकडे 10 किमीचा प्रवास केला. म्हणजे बघा, हा 5 किमी इथं गेलं, ही पूर्ण 15 किमीची आहे. जर 5 किमी इथं गेलं तर उरलेले किती असतील? मग 10 किमी असेल. तर तो किती गेला? 10 किमी खाली गेला, म्हणजे याच्या बरोबरच येईल ते. ओके, 10 किमीचा प्रवास केला उजवीकडे वळून. तर प्रारंभिक बिंदूपासून म्हणजे इथून, म्हणजे कुठून? इथून प्रारंभिक बिंदूपासून आता तो किती दूर व कोणत्या दिशेला आहे? बघा, हे 8 किमीचं अंतर आहे, हे वालं. हे किती किमीचं आहे? 10 किमीचं अंतर आहे. प्रारंभिक तो इथून सुरुवात केला होता, तर तो आता इथं बाजूला आलेला आहे तो आता, बरोबर. ह्याच्या मधलं अंतर किती उरलेलं आहे? 2 किमी उरलेलं आहे, बरोबर का? ह्याच्या मधलं अंतर म्हणजे साहजिक आहे, इथलं जर 2 असेल तर इथलं किती आहे? 2 किमी अंतर आहे. 2 किमी आणि घरापासून इकडल्या साईडला कोणती दिशा असते आहे? इकडल्या साईडला पश्चिम दिशा. म्हणजेच तो त्याच्या मूळ स्थानापासून 2 किमी अंतरावर कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. समजलं का? हे अशा पद्धती फक्त काय करायला पाहिजे? आकृती काढता आली पाहिजे. आकृती काढता आलं की प्रश्नाचं उत्तर 100% सुटतं. ठीक आहे मित्रांनो, आपण हा पहिला प्रकार आपण इथं समजू, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊ. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. धन्यवाद.